नमस्कार, मी रचना लचके बागवे. 365 दिवस, 365 स्टोरीज आपण कव्हर करत आहोत. या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो. तुम्हाला माहिती आहे, आपण कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये गेलो किंवा सहज आपण कोणत्या लकी ड्रॉ मध्ये पार्टिसिपेट केलं, तर आपल्या मनात एकच गोष्ट असते की आपल्याला ती जिंकायची आहे. तरी आपण रनिंगच्या रेसमध्ये गेलो तरी आपल्याला मनात असतं की आपल्याला जिंकायचंय. इधर आपल्यामध्ये ती कॅपॅबिलिटी आहे की नाहीये, पण मनात कुठेतरी असं वाटतं की आपण जिंकावं. आणि याच विषयावर काम करतायत आजचे आपले जे गेस्ट आहेत ते. आपल्यासोबत आहेत डॉक्टर राजेश कणकवलीकर सर. द आर्ट ऑफ विनिंग ही त्यांची संस्था आहे. गेली अनेक वर्ष ते या क्षेत्रात काम करतायत. अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार या सर. नमस्कार. तुमच्या जीवन प्रवासाबद्दल थोडं आम्हाला सांगा. ओके. सेल्फ हेल्प किंवा लाईफ एज्युकेशन हा जो काय कॉन्सेप्ट आहे तो इंडियामध्ये तेवढं फार लोकांना माहिती नाही आहे. पण हा खूप महत्त्वाचा आहे बिकॉज इट्स लाईक की एकच लाईफ मिळालेलं आहे आणि त्या लाईफमध्ये पण आपण ते जर डिप्रेशनमध्ये निगेटिव्हिटीमध्ये जर जगणार असो तर कशा म्हणजे त्याचा काय फायदा आहे. आणि मला ह्या फील्डविषयी जी इन्फॉर्मेशन किंवा ह्या फील्डमध्ये मी कसा आलो तर माझे वडील डॉक्टर उमेश कणकवलीकर त्यांनी पुस्तक सुद्धा लिहिलेलं आहे मी विजेता होणारच. आणि त्यांचे कार्यक्रम बरेचसे कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रभर झालेले आहेत की जीवनात कसं यशस्वी व्हायचं. त्यामुळे मला ही जी काय फील्ड आहे सक्सेस एज्युकेशन लाईफ मॅनेजमेंट ह्याचा मला खूप इंटरेस्ट होत गेला. आणि त्यांनी मला बरंच काही म्हणजे ही इज माय फर्स्ट मेंटर आणि त्यांनी नेहमी सांगितलं की जीवनामध्ये जेवढं तुला शिकता येईल ना तेवढं शिक. द मोर यू लर्न द मोर यू अर्न. सो स्टार्ट लर्निंग. लर्निंग जेवढं जास्त करशील तेवढं अर्निंग तुझं जास्त होणार आहे. आणि मला नेहमी सांगितलं की जीवनातले 7 पिलर्स खूप महत्वाचे जसं हेल्थ आलं, न्यूट्रिशन किंवा माइंडसेट, टाइम मॅनेजमेंट, वेल्थ मॅनेजमेंट. तर त्यांनी सांगितलं की मी तुला जे काय इन्फॉर्मेशन शिकवलेली आहे त्या प्रत्येक विषयाचे ना एक्सपर्ट्स आहेत. तर त्या प्रत्येक एक्सपर्ट्स कडून शिकत जा. स्वतःला अपग्रेड करत जा, अपडेट करत जा. कारण का आता तू जे काय करतोय तेच जर करत राहिलास तर तू तिकडेच राहणार आहेस. पण जर तू तुझ्या ब्रेनला रूट्सला जर पाणी दिलं तर ते तू अजून ग्रो करशील, त्या प्रत्येक स्पेसिफिक पिलर मध्ये प्रोग्रेस करशील. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना पण तेच सांगतो की कंटिन्युअसली शिकत जा, स्वतःला अपडेट करत जा, म्हणजे तुम्ही प्रोग्रेस कराल. तुम्ही खूप लहान वयापासून कामाला सुरुवात केली. अगदी येस. शाळेत आणि कॉलेजमध्ये असल्यापासून तुम्ही विविध ठिकाणी काम करत होतात. आणि नंतर येस. मग आता या क्षेत्रात आलात. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. मला त्याचं परत क्रेडिट माझ्या वडिलांना द्यावं असं वाटतं. कारण का ते जेव्हा लहान होते त्यावेळेस ते कॉलेज बरोबर मार्केटिंग आणि सेलिंग, डोर टू डोर नॉकिंग आणि या सगळ्या गोष्टी करायचे. तर माझ्या वडिलांनी सांगितलं की बघ, मी तुला काही इझिली देणार नाहीये, मी तुला पॉकेट मनी देणार नाहीये. तुला जे काय करायचं तुझ्या लाईफमध्ये तर तुला मेहनतीने करायचंय. आणि मी जे केलंय, मला ज्यांनी एक्सपिरियन्स मिळालाय ना, जर तू ते केलंस तर तुला त्याचा खूप बेनिफिट होणार. तर माझे वडील त्यावेळेस एन्सायक्लोपीडिया, वर्ल्ड बुक, चाइल्ड क्राफ्ट, जे लोटस लर्निंग कंपनी होती तिचं सेट विकायचे. तर माझ्या वडिलांनी सांगितलं की बघ, मी पुस्तक लिहिलंय, मी विजेता होणारच, मी हुशार होणारच. त्यावेळेस जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा वडिलांनी 2 पुस्तकं लिहिली होती. आणि ती मराठी आणि हिंदीमध्ये पण उपलब्ध होती. तर मुंबईमध्ये मी एक एरिया डिसाईड करत होतो कारण का माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की तू सुद्धा डोर टू डोर नॉकिंग कर, सेलिंग कर. मी त्यावेळेस पुस्तकं विकली, तू पण पुस्तकं विक. म्हणजे तुला एक एक्सपिरियन्स येईल. तुला पुढे जाऊन लाईफमध्ये सेल्स असून दे किंवा बोलायचं कसं, कम्युनिकेशन स्किल्स हे तुला शिकायला मिळेल. तर पहिला दिवस मला अजूनही आठवतोय ज्यावेळेस मी नॉकिंग करायचो, सेलिंग करायचो. बाय द ग्रेस ऑफ गॉड मला सांगायला आनंद होतो की पहिल्या दिवशी पण मी सेल केला, एक पुस्तक विकलं गेलं आणि खूप आनंदी होतो. माझ्या पप्पांना मी रिपोर्टिंग केलं की मी आज एक पुस्तक विकलं. तर मी काय करायचो की एक एरिया जर डिसाईड केला की बाबा अंधेरीला जायचं, अंधेरी वेस्टला जायचं, तर तिकडे जायचो, डोर टू डोर नॉकिंग करायचो. आणि कोणाला जीवनात यशस्वी होण्यासाठी पुस्तक हवं आहे का, तर पुस्तकं विकायचो, डोर टू डोर सेलिंग करायचो. आणि दर संध्याकाळी मला वडिलांना एक SMS, त्यावेळेस तर व्हॉट्सअप वगैरे नव्हतं, तर SMS करावा. मी त्यावेळेस 7th 8th स्टँडर्डमध्ये होतो. SMS करायचो मी, म्हणजे एक अकाउंटेबिलिटी होती की बाबा मला रिपोर्टिंग करायची की आज किती सेल झाला, किती प्रॉफिट झालं. असं हे चालत गेलं, चालत गेलं आणि बरंच काही शिकायला मिळालं. छोट्या छोट्या गोष्टी मला एक किस्सा जर सांगायला झालं तर मी जेव्हा डोर टू डोर नॉकिंग सेलिंग करायचो तर कधी 5 माळ्याची जर बिल्डिंग असेल तर पहिल्या फ्लोअरवरती नॉक केलं, सेल नाही झाला. सेकंड फ्लोअरवरती नॉक केलं, सेल नाही झाला. थर्ड फ्लोअरवरती पण नॉक करतोय, सेल नाही झाला. तर मी विचार केला ती पण होती बिल्डिंग, मला सेल होणारच नाही, जाऊन दे आपण दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जाऊया. तर माझ्या संध्याकाळी जेव्हा मी रिपोर्टिंग करायचो त्यावेळेस माझ्या वडिलांनी सांगितलं की बघ, तू गिव्हअप केलंस, तुला कसं माहिती की 4th आणि 5th फ्लोअर सेल नाहीये. सो
हे करू नकोस, तर मी तुला एक आयडिया देतो. मी जे केलं ते आता मी तुला एक्सपिरियन्स शेअर करतोय. तू उद्यापासून तसं कर, की ज्यावेळेस 5 माळ्याची जर बिल्डिंग असेल ना, तर तू 5th फ्लोअर पासूनच सुरुवात कर. 5th फ्लोअर पासून सुरुवात कर, म्हणजे तुला 4th, 3rd, 2nd, 1st करावंच लागणार. कारण का, तू वरतून खाली स्टार्ट करतोय. सो सेल कधी होऊ शकतो, कुठेही होऊ शकतो. छोट्या छोट्या गोष्टी, लाईक कधी कधी वॉचमॅन एंट्री नाही द्यायची, तर वॉचमॅनला कसं पाठवायचं, किंवा वॉचमॅनला आपण कसं थोडंसं हे करून मला त्यांनी एंट्री जर दिली, कारण का चांगल्या सोसायटीमध्ये बिल्डिंगमध्ये जायचं असेल तर तिकडे वॉचमॅन असतात. लिटरली ह्याचा मला एक्सपिरियन्स एवढा चांगला झाला, की माझ्या घराच्या खाली गोळेला जो ना, त्याला मी हिंदी पुस्तक विकलं, माझ्या वडिलांनी लिहिलेलं. तर एक्सपिरियन्स होत गेला, मिळत गेला, आणि हळूहळू मग शाळेमध्ये प्रोग्राम करायचो. कधी कधी मी घरामध्ये 4-5 लोक माझ्या रूम मध्ये असायचे, आणि मी तिकडे मीटिंग घ्यायचो. सुरुवात इकडून झाली, पण त्याच्यानी माझे कम्युनिकेशन स्किल्स, त्याच्यानी सेल कसा करायचा, आर्ट ऑफ क्लोजिंग, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्याच वडिलांकडून शिकत गेलो, आणि मी ते इम्प्लिमेंट करत गेलो. तो सांगायचं आहे की जीवनामध्ये ना टार्गेट्स, लाईफ पर्पज, गोल्स खूप महत्वाचे आहेत. माझे वडील नेहमी मला सांगायचे की ध्येय मोठी ठेव. म्हणजे आणि जे काही तू ध्येय बघितलंय ना, किंवा मला हे टार्गेट अचीव्ह करायचे, ते सदैव तुझ्या जवळ असून दे, तुझ्या वॉलेटमध्ये असून दे, किंवा तुझ्या समोर जे विजन बोर्ड आहे तिकडे असून दे, जेव्हा कबट समोर असून दे. अरे ते बोलायचे, बाथरूमच्या पाठी जिकडे तू संडासाला बसतोस ना, त्याच्या मागे पण तू ठेव. म्हणजे तू तिकडे बसला जेव्हा असशील 10 मिनिटं, तर तू तिकडे ते फोकस असशील की बाबा ते जे तू काम करतोय. कारण का कधी कधी आपण जेव्हा मेहनत करतो, काम करतो ना, तेव्हा कंटाळा येतो. माणूस एकदम बोलून जाते, काय यार किती रोजचं हे मगजमारी आहे. पण ज्यावेळेस आपलं गोल आपल्या डोळ्यासमोर असतो ना, त्यावेळेस माणूस पेटलेला असतो. त्याला माहिती आहे की बाबा हे माझं लाईफ पर्पज आहे, आणि मला हे टार्गेट अचीव्ह करायचंय, त्याच्यासाठी मी धडपड करतोय. आणि मला अजून आठवतंय, 20 वर्षाचं त्यावेळेस मी होतो. त्यावेळेस एक स्वप्न होतं की माझ्या वडिलांना मला लाल रंगाची स्कॉर्पिओ द्यायची होती. आणि मला अजूनही आठवतोय की त्यावेळेस मी ते टार्गेट माझ्या समोर होतं, ते लाईफ पर्पज त्यावेळेसचं होतं. म्हणून मी खूप पेटलेलो होतो की मला बा सेल अजून करायचं आहे. मी त्यावेळेस शाळांना अप्रोच करायचो, प्रिन्सिपल्सला अप्रोच करायचो, सांगायचो की मला एक कार्यक्रम करून द्या पालकांसाठी. म्हणजे तिकडे माझं मी प्रेझेंटेशन द्यायचो, आणि मग पालक जे आहेत ते आपल्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तक विकत घ्यायचे. त्यावेळेस सेल जास्त व्हायचा. हे, आणि मग संध्याकाळी परत रिपोर्टिंग असायचं. तर असं टार्गेट असल्यामुळे मला आनंद होतो सांगायला, की त्यावेळेस मी माझ्या वडिलांना 20 वर्षाचा असताना एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गिफ्ट दिली, आणि त्याचा नंबर पण VIP होता 700. तर एक सांगायचंय की गोल त्यावेळेस बघितलं. बरेच लोक बोलतात, "अरे 20 वर्षाच्या मुलगाने महिंद्रा स्कॉर्पिओ घेतली." सो इट इज लाईक एक टार्गेट असणं खूप गरजेचं आहे. आणि अजून एक मला लहानपणाची एक किस्सा सांगायचा आहे, कारण का माझ्या लाईफमध्ये ज्यावेळेस नेगेटिव्ह गोष्टी जेव्हा घडल्या ना, त्यावेळेस मला ते फ्यूल असायचं की असं झालं ना, आता मी दाखवीन की अजून मी काय करू शकतो. कारण का त्यावेळेस 2008 मध्ये मी शेअर मार्केटचा खूप अभ्यास करायचो, पण त्यावेळेस मी फ्युचर ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायचो. आणि 2008ला ज्यावेळेस तो मोठा फॉल आला, त्यावेळेस मला खूप खूप म्हणजे खूप मी खूप मोठा लॉस सहन केलेला. मला अजूनही आठवते, मी लिटरली रडलो होतो. कारण का जेवढं काही मी सेव्ह केलं होतं, अर्न केलं होतं, माझा सगळा पैसा त्याच्यामध्ये गेला. आणि पण मला त्यावेळेस एक शिकायला मिळालं. असं झालं ना, 2008 मध्ये मी अजून पेटून उठलो, आणि अजून जोमाने मी काम केलं, आणि 2009ला मी ती गाडी विकत घेतली. सो इट इज लाईक, जर तुमच्या लाईफमध्ये काही नेगेटिव्हिटी किंवा डिप्रेशन किंवा खचलेले असाल ना, तर त्याला तुम्ही ॲज अ फ्यूल करा, बिकॉज दॅट इज गोइंग टू मेक यू मच मोर स्ट्रॉंगर. तर हे मला एक छोटे लहानपणाचे त्यावेळेसचे किस्से आठवतात, जे मला तुम्हाला सांगायचे होते. तर आज आपण अनेकदा विचार करतो की आपण टाइम मॅनेजमेंट करतो किंवा फायनान्स मॅनेजमेंट करतो, वेल्थ मॅनेजमेंट करतो, हेल्थ हम्म. मॅनेजमेंट करतो. पण लाईफ येस. मॅनेजमेंट हा आपण फार कमी वेळा विचार करतो. आणि हेच काम तुम्ही बरोबर. लोकांना गेली अनेक वर्ष शिकवताय, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके. आता लाईफ काय आहे, लाईफ त्या 7 पिलर्स बद्दल. आता आमच्या आर्ट ऑफ विनिंगच्या वर्कशॉपमध्ये आम्ही काय शिकवतो, की यू नीड टू हॅव अ बॅलन्स लाईफ. तर ते जे 7 पिलर्स आहेत ते काय आहे, तर पहिलं आहे आपलं हेल्थ अँड न्यूट्रिशन, कारण का आरोग्य खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आलं माइंडसेट. थर्ड आहे आपले मानवी स्नेहसंबंध, ह्युमन रिलेशन्स, आपल्या फॅमिली बरोबर, स्टाफ बरोबर, आपल्या मित्रांबरोबर. चौथं आहे टाइम मॅनेजमेंट. मग फिफ्थ आलं आपलं गोल सेटिंग्स, म्हणजे लाईफ पर्पज, म्हणजे आपल्या आयुष्यातले ध्येय. सिक्स्थ आलं आपलं फायनान्शियल, बिकॉज पैसा ही खूप महत्वाचा आहे. सेventh आलं सेलिब्रेशन, की जिंदगी में आया है तो एन्जॉय भी करना चाहिए, फक्त कामच नाही केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या जे 7 पिलर्स आहेत, ज्यावेळेस आपण त्याला बॅलन्स करू ना, आणि ह्या प्रत्येक पिलरमध्ये ज्यावेळेस आपण प्रोग्रेस करतो, त्यावेळेस आपल्याला अल्टिमेट हॅपीनेस मिळतं. तर ह्या प्रत्येक पिलरला प्रत्येक माणसानी एक सिस्टम, लाईक
मोटिवेशन, मी मोटिवेशनल स्पीकर नाहीये. मोटिवेशन कसं असतं की ते 2 दिवस राहतं, 3 दिवस राहतं, 7 दिवस राहतं आणि परत फुस होऊन जातं. आय कॉल माय सेल्फ अ लाईफ स्ट्रॅटेजिस्ट. कारण का हे सगळे जे पिलर्स आहेत त्याला डेव्हलप करण्यासाठी यू हॅव सिस्टम्स. जे सिस्टम मी स्वतः तर इम्प्लिमेंट केलेले आहेत, माझ्या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत, पण इतर अनेकांनी सुद्धा केलेले आहेत. ते जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर तुम्ही सुद्धा मिलियनेर होऊ शकता, तुम्ही सुद्धा करोडपती होऊ शकता. सो छोट्या 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 गोष्टी लाईक मला सांगायचंय की मी 20 वर्षाचा असताना माझ्या वडिलांना मेहनत करून मी गाडी दिली. पण आताच 2 आठवड्यापूर्वी इंडियाची जी फर्स्ट ऑटोमॅटिक सीएनजी गाडी आली आहे टाटाची, ती मी माझ्या आईला गिफ्ट केली. पण तुम्हाला माहिती आहे मी त्यासाठी मेहनत नाही केली. मी मी त्याच्यासाठी पैसा सुद्धा कमवला नाही. मी अशा पद्धतीने काहीतरी सिस्टम्स, एक सिस्टम आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये पण तेच शिकवतोय की पॅसिव्ह इन्कम, मी जर काही करत नाहीये तरी सुद्धा माझ्या अकाउंटमध्ये जर पैसा ग्रो होतोय, तर दॅट इज, ह्या वेळेस जी मी गाडी घेतली ती मी काहीच काम न करता घेतली, फक्त पॅसिव्ह इन्कमनी घेतली. म्हणजे त्यावेळेसचा जो राजेश होता 20 वर्षाचा आणि आताचा जो राजेश आहे दॅट इज 15 वर्षानंतर, तो तुम्हाला फरक जाणवतोय की त्यावेळेस मी काय स्ट्रगल केले. प्रत्येक दिवसाला अकाउंटेबल होतो, मला रिपोर्टिंग करावं लागायचं. पण आता तसं काहीच नाही, मी काहीच न करता फक्त प्रॉपरली इन्व्हेस्टमेंट्स करून, प्रॉपरली फायनान्सला मॅनेज करून मी माझ्या आईला गाडी घेऊ शकतो. सो इट्स लाईक यू नीड टू हॅव सिस्टम. सिस्टम चुकत नाही. मोटिवेशन फूस होऊ शकतं पण सिस्टम कधीच नाही चुकत. तुमचं चांगलं आरोग्य पाहिजे असेल किंवा चांगलं म्हणजे ह्याला एक दिवस नाही लागत. यू नीड टू कंटिन्युअसली, हा, तुमचं रोजचं न्यूट्रिशन, रोज तुम्हाला प्रॉपर एक्सरसाइज करणं. जर सिस्टम फॉलो केली तर रिझल्ट येणार आहे. जर सिस्टमच नसेल तर यू आर नॉट गोइंग टू प्रोग्रेस. तुम्ही आता जिकडे आहात तिकडेच तुम्ही राहणार आहात. दॅट इज वॉट आय टीच माय स्टुडंट्स ॲज वेल. आणि म्हणून मला सांगायला आनंद होतो, आमचं फेसबुकचं पेज आहे. माझी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट जी माझ्या लाईफची आहे दॅट इज 1700 पेक्षा जास्त लिखित रिटर्न रिव्ह्यूज आहेत की लोकांना आमच्या सिस्टमचा कसा फायदा झालाय. आणि मला खूप आनंद होतो की त्याला मी माझ्या लाईफमध्ये मर्सिडीज घेतली 27 वर्षाचा असताना. मी त्यावेळेस खूप खुश होतो, लोकांना सांगायचो. पण आता मला असं वाटतं की मी ते सगळं शो ऑफ आहे, अरे मी केलं. तू लोकांच्या लाईफमध्ये काय केलेस ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. माझी गाडी आली, मी सक्सेसफुल झालो, ठीक आहे. पण आज सांगायला आनंद एवढा होतो की आमचे विद्यार्थी सुद्धा सक्सेसफुल झालेले आहेत. आणि त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद होतो की ही सिस्टीम मी स्वतः नाही, तर जसं आता टोनी रॉबिन्स कडून जेव्हा मी शिकायला गेलो, ला सुद्धा गेलो, त्यांच्या सॅन्डिएगोच्या इन्स्टिट्यूटला गेलो, तर वेल्थ मास्टरी वगैरे या सगळे जे ट्रेनिंग्स आहेत, टी हार्वेकरचं मिलियनर माइंड इंटेन्सिव्ह जे आहे, ते सगळ्या सिस्टीम्स आधी मी शिकल्या. त्याच्यानंतर कळलं की आपल्या इंडियन इकॉनॉमीसाठी किंवा इंडियामध्ये थोडंसं याला ट्विस्ट करणं गरजेचं आहे. आता वॉरेन बफेटचे जे जुने प्रिन्सिपल्स आहेत ते सिम्पल आपण आता ते आपण नाही फॉलो करू शकत. त्यांचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. तर आताच्या काळामध्ये आपण असं काय केलं पाहिजे ज्याच्यानी पॅसिव्ह इन्कम होईल, पैसा जनरेट होईल, माणूस मिलियनेअर होईल. कारण का अ पर्सन नीड्स टू रिटायर रिच, रिटायर यंग. म्हणजे काय, आज सगळ्यात जास्त वेल्दी पर्सन माहिती आहे कोण आहे? ज्याच्याकडे ॲम्पल टाइम आहे, फ्री टाइम आहे. तो त्या टाइमला प्रॉपरली, म्हणजे काही त्याला क्रिकेट खेळायचं असेल किंवा सिंगिंग किंवा कुठचं हॉबी करायचं असेल, मेन आपल्याकडे टाइम पाहिजे. बिझनेस पण जर करायचं असेल, यू नीड टाइम. तर टाइम आपण कसं मॅनेज करू शकतो, या सगळ्या छोट्या 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 गोष्टी आहेत जे आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये शिकवतो. नक्कीच सर, कोणत्याही गोष्ट अचीव्ह करायला आपल्याला सिस्टम, प्रोसेस आणि डिसिप्लिनची खूप जास्त गरज असते. येस, तरच आपण कोणतीही गोष्ट अचीव्ह करू शकतो. डेफिनेटली. सर, पण अनेकदा जेव्हा आपण लोकांना बघतो तेव्हा त्यांच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्सची कमी असते. त्यांना कुठे जाऊन स्वतःला प्रेझेंट करता येत नाही. मी हे अचीव्ह करू शकतो की नाही, मी हे इतकं स्वप्न देखील ते बघत नाहीत. आणि प्रत्येक वेळेला सेल्फ डाऊट असतो. तर त्याच्यावर तुम्ही काम करता, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. येस. आणि मला असं वाटतं ह्याची आहे ना काळाची गरज आहे आज. बिकॉज बरीच लोक डिप्रेशन, बरीच लोक स्ट्रेसमध्ये, नेगेटिव्हिटीमध्ये जगतात. अरे कशाला जगताय हो? मला तर पहिलं सांगायचंय की आपण किती फॉर्च्युनेट आहोत की आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतोय. तुम्हाला माहिती आहे, हा जो टाइम आपल्याला मिळालेला आहे आणि जे आपल्याला सुविधा सगळी मिळालेली आहे, त्याच्यासाठी किती लोकांनी आधी मेहनत घेतलेली आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी, त्यांनी तर टाइम सोडा, आपला जीव, रक्त सगळं दिलंय की आपल्याला हा टाइम मिळेल. आणि आता लोक म्हणतात अरे माझंच नशीब फुटकं. अरे कसं फुटकं यार? आपल्याकडे एवढी चांगली अपॉर्च्युनिटीज आणि इंडिया इंडिया इज गोइंग टू गो इन अ व्हेरी बिग वे. 2030, 2035 इट इज गोइंग टू बी अ व्हेरी डिफरंट पिक्चर. पण त्या, म्हणजे चांगले चांगले रस्ते होणार आहेत, पण त्या रस्त्यांवरती आपली स्वतःची गाडी असणार आहे का? हे खूप महत्वाचं आहे. सो जर तुम्ही डिप्रेशनमध्ये असाल, नेगेटिव्हिटीमध्ये असाल, हे मी
आता एवढ्या स्टुडंट्स बरोबर असतो. आताच मी मध्ये एक विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम केलेला पुण्यामध्ये. तर तेव्हा जे विद्यार्थी जेव्हा माझ्याकडे आले ना, मला एक जाणवलं की ते एवढं नेगेटिव्ह बोलतायत, ते एवढं एवढं स्ट्रेसमध्ये आहेत. तर मी जाणवलंय हे की आधीची जनरेशन जसे जसे 70s 80s मध्ये त्यांना एवढं स्ट्रेस मॅनेजमेंट डिप्रेशनची म्हणजे एवढं एवढं हे जे आताच्या जनरेशनला होतंय ना ते नाही होतंय. आणि त्याचं मेन सगळ्यात रिझन आहे दॅट इज सोशल मीडिया. तर सोशल मीडियावरती आपण काय बघतोय खूप महत्वाचं आहे. जर आपण रिअल लाईफ आणि रील लाईफ, तर रील लाईफ बघून जर तुम्ही नेगेटिव्ह कंटिन्युअसली होत असाल तर दॅट इज अ रिअल लाईफ. ते चांगलंच दाखवणार आहेत, ते चांगलं जास्त व्ह्यूज साठी खोटं पण बोलतील, पण आपल्याला तेवढा सेन्स असला पाहिजे की जे आपण मेंटल डाएट आपल्या माइंडला देतोय त्याच्यानी आपलं प्रोग्रेस म्हणजे आर वी गोइंग टू प्रोग्रेस की आपण नेगेटिव्हिटी मध्ये अजून जाणार आहोत. लाईक मी माझ्या माइंडला ट्रेन करण्यासाठी माझ्या वडिलांची पुस्तकं तर वाचलीच, पण काही काही पुस्तकं जे मला खूप आवडतात दॅट इज ॲटॉमिक हॅबिट्स आहे, रिच डॅड पुअर डॅड आहे, हाऊ टू इन्फ्लुएन्स इन्फ्लुएन्स पीपल, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल, टोनी रॉबिन्सचं अवेकन द जायंट विद इन यू, जायंट स्टेप्स. आता हे सगळं वाचल्यानंतर होतं काय की माणसाचा जो मेंदू आहे ना तो एकदम एवढा एक क्लिअर कट त्याला माहिती आहे की बाबा हे माझं लाईफ आहे, हे माझं गोल आहे आणि मला माहिती आहे की मला पॉझिटिव्ह राहून माझ्या लाईफमध्ये काय करायचंय. आताच्या पिढीचं किंवा आताच्या म्हणजे जनरेशनचं होतंय असं किंवा नॉट इव्हन यंगस्टर्स, नॉर्मल पीपल इन देअर 50s 40s 30s एज वेल, आपण जे बघतो अरे तो बघ कुठे फिरायला गेला, अरे ते बघ किती मस्त आहे. आणि आजकाल ते एवढं नेगेटिव्ह लाईक न्यूज पेपर्स घ्या किंवा न्यूज घ्या तुम्ही, इंस्टाग्राम घ्या, 90 to 95% सगळं निगेटिव्ह आणि आपण नेगेटिव्ह कडे जास्त आकर्षित होतो. आता मी जे बोललो की चला आपण रिच डॅड पुअर डॅड पुस्तक वाचूया, मला माहिती आहे की आता कोणताही यंगस्टर एवढा एन्थुझियास्टिकली ते नाही बघणार जेवढा एक रील बघेल. बट तुम्हाला इन दी एंड माहिती पाहिजे की यार एक्झॅक्टली मला कुठची गोष्ट कन्स्ट्रक्टिव्ह आहे आणि डिस्ट्रक्टिव्ह आहे. मी माझ्या माइंडमध्ये किती पॉझिटिव्ह इनपुट्स देतोय म्हणजे माझे पॉझिटिव्ह आउटपुट्स असतील, किंवा नेगेटिव्ह इनपुट्स मी देतोय नेगेटिव्ह आउटपुट्स असेल. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि आपला सर्कल खूप महत्वाचा आहे. इफ यू आर नॉट इन दॅट पॉझिटिव्ह सर्कल, लाईक माझा जो सर्कल आहे तो कंटिन्युअसली कुठची तरी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी किंवा जिम किंवा न्यूट्रिशन ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल किंवा ग्रोथ बिझनेस, आपण चांगले लीड्स अजून कसे हे करू शकतो, आपण चांगलं कसं मार्केटिंग करू शकतो, एक ती मास्टर माइंड टीम असते. पण तुम्ही जर त्याच संगतीमध्ये असाल जे लोक अरे चल चलताय यार, चल आपण आज दारू पिऊया किंवा चला आपण सिगरेट पिऊया, जर तुम्ही त्या सर्कलमध्ये असाल यू विल टेंड टू स्मोक अ सिगरेट बिकॉज तुमचं माइंड तिकडेच फोकस होते की यार नेगेटिव्हिटी. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हॉट आर यू फीडिंग युअर माइंड. आणि म्हणून आर्ट ऑफ विनिंग मध्ये आम्ही काय सांगतो की यू कम इन दॅट सर्कल, कम इन दॅट मास्टर माइंड दिस थिंग, बिकॉज दर आठवड्याला मास्टर माइंड मीटिंग्स होतात. लोक एक एक म्हणजे एक पॉझिटिव्ह विचार करणारी लोक ज्यांना ग्रो करायचे, ज्यांना मिलियनर व्हायचे, अशा लोकांबरोबर जेव्हा आपण एकत्र असतो ना तर आपलं माइंड पण आपण आपल्या गोल्सला पण एक त्या मोटिवेशननी चेस करतो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट तुम्ही त्या सर्कलमध्ये राहायला पाहिजे. इवन माझे जे वन टू वन क्लायंट्स आहेत, वन टू वन जे आम्ही सेशन्स घेतो त्याच्यामध्ये सुद्धा यु नो बरीच लोक डिप्रेशनमध्ये आहेत. आता मी प्रत्येक माणसाची केस हिस्ट्री नाही सांगणार, पण काही लोकांना रिलेशनशिपचे प्रॉब्लेम्स आहेत, टॉक्सिक रिलेशनशिप आहे किंवा नार्सिसिझम मध्ये आहेत, ते त्यांचं रिलेशनशिप आहे किंवा ब्रेकअप होतोय. तर त्या स्टेटमधून बाहेर येणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही तिकडे स्टक राहिलात, एक छोटीशी लाईफ यार, तुम्ही किती त्याला वेस्ट करणार आहात. डोंट डू दॅट. जर लोन असेल, कर्ज असेल, अरे प्रत्येक फॉर एव्हरी प्रॉब्लेम अंडर द सन देर इज अ रेमेडी और देर इज नन. तर रेमेडी आहे, देर इज वन, ट्राई टू फाइंड इट. इफ देर इज नन, नेवर माइंड इट, बट आगे बढ़ते रहो यार. छोटी सी जिंदगी है, निकल आगे बढ़ते जाओ, आगे बढ़ते जाओ, रास्ता मिळते ही जाता है. आणि जर तुम्हाला स्ट्रेस असेल, कुठचाही प्रॉब्लेम असेल ना, माणसाला त्याच लेवलचा प्रॉब्लेम येतो ज्या लेवलमध्ये तुम्ही आहात. तुम्ही मुकेश अंबानीला पण जर विचारलं की भाई आपको प्रॉब्लेम है क्या, त्यांना पण प्रॉब्लेम आहे. तुम्ही रस्त्यावरती भिकारीला विचारा भाई आपको प्रॉब्लेम आहे, त्याला पण प्रॉब्लेम आहे. प्रत्येकाला आपल्या लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत. युनिव्हर्स आपल्याला तेवढ्याच लेवलचा प्रॉब्लेम देतो कारण त्यांना माहिती आहे की बाबा तू केपेबल आहेस. आता त्या प्रॉब्लेमला पकडून बसायचं का, त्याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करायचं, हे खूप गरजेचं आहे. मी माझ्या वर्कशॉपमध्ये सांगतो की बफेलोज जेव्हा जंगलामध्ये स्टॉर्म येतो त्यावेळेस ते स्टॉर्मच्या अगेन्स्ट नाही जात, ते स्टॉर्म जेव्हा जर येतं येतं त्याच्या डायरेक्शन मध्ये म्हणजे त्याच डायरेक्शन मध्ये ते जातात पुढे.
का? कारण का त्यांना माहिती आहे की स्टॉर्मच्या आतूनच मी जर चालत चालत गेलो तर मला त्या संकटामध्ये, त्या स्टॉर्म मध्ये कमी वेळ स्पेंड करायला लागणार. पण जर स्टॉर्म इकडून येतोय आणि मी अजून लांब लांब जातोय, तर स्टॉर्म येणारच येतोय इन दी एंड. तुम्ही जर, म्हणजे मला सांगायचं काय आहे की प्रॉब्लेम आलाय पण तुम्ही सिगरेट पिणार, दारू पिणार आणि त्या प्रॉब्लेम वरती वर्क नाही करणार, लांब लांब पळणार आहात, तर थोड्या टाइम साठी तुम्ही त्या प्रॉब्लेमच्या लांब जाताय हो. पण तो प्रॉब्लेम येणारच आहे आणि तुम्ही जास्त वेळ राहणार. पण जर तुम्ही त्या प्रॉब्लेमला फेस केला तर त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही सोल्युशन फाइंड आउट करून पुढे निघाल. तर सेम वे स्टॉर्म मध्ये पण ती लोक कमी वेळ राहणार, कारण का दे आर गोइंग अगेन्स्ट दॅट स्टॉर्म. सो ऑलवेज रिमेंबर, फेस. डिप्रेशनला पकडून बसू नका. प्रॉब्लेम सबको ये, तो जो प्रॉब्लेम तो तुमचा आर्मर आहे, तो तुमचं स्ट्रेंथ आहे. मला अजूनही आठवतं की त्यावेळेस, ज्यावेळेस मी 17 वर्षाचा, 18 वर्षाचा होतो, 2008चा मार्केटचा फॉल आलेला. आय वॉज गोइंग, कॉलेजमध्ये होतो त्यावेळेस मी, आय वॉज गोइंग थ्रू अ ब्रेकअप. पण दॅट मेड दॅट 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 वॉज दॅट एनर्जी. अँड असं झालंय ना, चला ठीक आहे, आता आपण हे असं करूया. सेम गोज विथ, जेव्हा मी मर्सिडीज घ्यायला गेलो, त्याच्या आदल्या वर्षीच डिमॉनिटायझेशन, किती मोठे मोठे प्रॉब्लेम आले. बट आय डिसाइडेड, असं झालंय ना, युनिव्हर्स तुम्हाला आता काय दाखवतं, एवढा मोठा प्रॉब्लेम, आय विल कॉन्कर दॅट प्रॉब्लेम आणि अजून मोठा काहीतरी अचीव्ह करेन. मी तर आता थँकफुल म्हणतो देवाला, मोठा प्रॉब्लेम मला, आय एम थँक यू गॉड, आय एम गोइंग टू शो यू, गोइंग टू डू. असा जर ऍटिट्यूड जर नसेल ना, यू आर गोइंग टू बी स्टक देर. सो ऑलवेज कीप कीप मतलब यू शुड ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह अँड गो मूव फॉरवर्ड इन युअर लाईफ. तर असेच थँक्यू. कस्टमाइज सेशन्स आणि कोर्सेस तुम्ही वेगवेगळ्या कॉर्पोरेट साठी, इंडिव्हिज्युअल साठी तुम्ही देता, तर येस. त्याच्याबद्दल थोडं सांगा. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं तर आमचा एक मेन वर्कशॉप आहे, जो सगळ्यांसाठीच आहे. इट इज ऑन लाईफ मॅनेजमेंट, जे मी 7 पिलर्स बोललो त्याच्यावरती आहे. त्याच्यावर तुम्हाला जर प्रोग्रेस करायचा असेल तर तुम्ही 1 डे वर्कशॉप अटेंड करा, किंवा 2 डेजचा वर्कशॉप असतो कधी कधी. आता तर ऑनलाईन वर्कशॉपचा मी सुरुवात केलेली आहे. आणि आपल्या लाईफला तुम्ही म्हणजे अजून डेव्हलप करा, कंटिन्युअसली शिकत जा. आता होतं काय, लोक वर्कशॉपमध्ये येतात, मग त्यांच्या मास्टर माइंड मीटिंग्समध्ये असतात आणि त्यांना माहिती आहे की बाबा मला, हो बाबा, अशी इन्व्हेस्टमेंट्स करायचे आहेत, असा मला पैसा सेव्ह करायचा आहे, माझे लिकेजेस हे सगळे आहेत, मला टाइम असा मॅनेज करायचा आहे, माझे गोल्स हे आहेत, तर मला ही स्ट्रॅटेजी वापरायची आहे. बाबा मला लाईफमध्ये काहीतरी कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यायची आहे, तर काय काय सिस्टम्स आहेत, लाईक LPS, LP, लाईफ पर्पज, एक एक्सरसाइज असतो, बऱ्याच काय काय गोष्टी आहेत, छोट्या 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 छोट्या, ज्या तर तुम्ही केल्यात आपल्या इंडियन सिस्टीमच्या हिशोबाने. कारण का काय काय जे सिस्टम्स आहेत ते आपल्या इंडियासाठी बनवल्याच नव्हत्या. जे जे फॉरेनरचे मोठे मोठे ट्रेनर्स आहेत तर त्यांना थोडंसं चेंज करून, ट्रान्सफॉर्म करून आपल्या इंडियामध्ये आपण त्याला कसं इम्प्लिमेंट करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मराठीमध्ये खूप कमी लोक करतायत. हिंदी इंग्लिशमध्ये याचा अवेअरनेस भरपूर आहे. आणि मी तर म्हणतो की जेवढी जास्त लोक हे करतायत हे खूप महत्वाचं आहे, कारण का ह्याचा अवेअरनेस, मेंटल हेल्थ सगळ्यात महत्वाचं आहे, इट्स युअर मेंटल हेल्थ. तो आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये ते सांगतो की इकडून जर फिट असाल, एक मला पण जर जिमला रोज जायचं असेल तर पहिलं तर मला माझ्या माइंड, मी माझ्या बॉडीला कन्व्हिन्स केलं पाहिजे की बाबा तू जा. आणि इट इज नॉट जस्ट मोटिवेशन, मोटिवेशन नाही, इट इज अ सिस्टम. सिस्टमला फॉलो केलं, जसे बरीच लोकांनी फॉलो केलेले त्यांना रिझल्ट आलेले आहेत. त्याचे रिझल्टचे रिव्ह्यूज तुम्ही नेटवरती बघू शकता. आणि नंतर येतो मोठा प्रॉब्लेम, काही लोकांच्या रिलेशनशिपमध्ये आहे, किंवा काही लोकांच्या फायनान्समध्ये आहे, किंवा हेल्थ अँड न्यूट्रिशन मध्ये आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये जर इम्प्रुव्हमेंट करायचे तर 1-to-1 कोचिंग आहे. तर काही लोकांना स्पेसिफिकली बाबा असं मला फिगर पाहिजे आणि मला अशी बॉडी बनवायची, आय विल हेल्प यू आउट. कोणाला डान्स शिकायचा असेल तर मी सांगणार नाही, मी आय एम नॉट द राईट पर्सन. पण कोणाला फायनान्स जर शिकायचं असेल, की बाबा मला ॲट द एज ऑफ 30-35 आय वॉन्ट टू बिकम अ मिलियनियर. मिलियनियर म्हणजे मला 8 करोड रुपयाचा नेटवर्थ पाहिजे. यू म्हणजे $10 लाख पाहिजेत. यू डू इट. सो इट इज जस्ट दॅट व्हॉट यू वॉन्ट टू डू. मग आपण त्या पद्धतीने 1-to-1 मध्ये त्यांना त्यांचे त्यांचे लाईफ स्ट्रॅटेजाइज करतो आम्ही. आणि कॉर्पोरेट आलं, मग कॉर्पोरेटमध्ये टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी असेल, किंवा काही लोकांना हेल्थ, स्पेसिफिकली हेल्थ, तसं आज मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत, लाईक फिलिप्स आहे, आणि बरेचसे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांचे आम्ही वर्कशॉप्स घेतलेले आहेत. आम्ही सगळ्यात महत्त्वाचं, मी आणि माझ्या वडिलांनी महाराष्ट्र पोलीस पासून ते लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स ह्या ऑर्गनायझेशन्स मध्ये जाऊन जाऊन कॉर्पोरेट इव्हेंट्स केलेले आहेत. जेलमध्ये जाऊन कैद्यांसाठी पण कार्यक्रम केलेले आहेत, की मेन त्याला जी जेलमध्ये कैदी जे असतात ते कशासाठी असतात, इम्प्रुव्हमेंटसाठी असतात. सजा त्यांना मिळालेली असते, पण सगळ्यात महत्त्वाचं इम्प्रुव्हमेंट. सो हाऊ आर दे इम्प्रुव्हिंग. बरंच काही मला सुद्धा शिकायला मिळालं की म्हणजे त्या लोकांनी अँगर मॅनेजमेंट एवढा गरजेचं आहे, की छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांच्या लाईफमध्ये एक छोटीशी मिस्टेक केली पण ते चांगले व्यक्तिमत्व आहे.
पण एका त्या मिस्टेकमुळे अँगर कंट्रोल न झाल्यामुळे पूर्ण लाईफ बर्बाद केलेली आहे. पण आता तिकडे ते स्वतःला इम्प्रूव्ह करतायत, डेव्हलप करतायत. देर इज म्हणजे असं नाही की मला शिकायला नाही मिळत, जे मला माझ्या विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकायला मिळतंय. आजकाल तर मी जी यंग जनरेशन आहे त्याच्याकडून जास्त शिकतोय. कारण काय अल्गोरिदम्स आणि या सगळ्या गोष्टी, AI, हे सगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांच्याकडे एवढं इन्फॉर्मेशन आहे, जे मी कंटिन्युअसली शिकतोय. कारण का जग हे 5 वर्षामध्ये तर अजून वेगळ्या पद्धतीने प्रोग्रेस करणार आहेत. बरेचसे जॉब्स निघून जाणार आहेत, कारण का AI आलेले, AI टेक्नॉलॉजी आलेली, सगळं ऑटोमेशन वरती होतंय. सो आय विल ऑलवेज टेल एव्हरीवन टू कंटिन्युअसली कीप ऑन अपडेटिंग अँड अपग्रेडिंग युअरसेल्फ. आणि आम्ही आमच्या वर्कशॉप्समध्ये सुद्धा आम्ही शिकवतो. सर, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तुमचं फिजिक बघून असं कळतच आहे की तुम्ही रोज जिम करत असाल. येस. त्यासोबत तुम्ही ब्लड डोनेशन देखील करता, तर त्याच्याबद्दल हा. थोडं सांगा. ही पण प्रेरणा माझ्या वडिलांकडूनच घेतली मी. आणि माझ्या वडिलांनी 117 वेळा रक्तदान केलेलं आहे. आणि आताच हल्लीच त्यांनी केलं ब्लड डोनेशन. आणि त्यांचं स्वप्न आहे की त्यांना सुद्धा त्यांच्या लाईफमध्ये एक म्हणजे एक टार्गेट आहे की एवढं एवढं मला रक्तदान करायचं आहे. त्यांना हार्टचा प्रॉब्लेम असून सुद्धा ते रक्तदान करतात, विच इज अ व्हेरी नो अमेझिंग थिंग. आणि तिकडून मी प्रेरणा घेतली. मी एक दिवस असं डिसाईड केलं कॉलेजमध्ये असताना मी पण ब्लड डोनेट करेन, माझे वडील एवढे करतात. नानावटी हॉस्पिटलमध्ये गेलो, पण तिकडे गेलो तर मला रिजेक्ट केलं, कारण का माझं एजच कम्प्लीट नव्हतं. त्यांनी सांगितलं की इंडियामध्ये जर तुम्हाला ब्लड डोनेशन करायचं असेल, यू हॅव टू कम वेन यू आर कम्प्लिटेड 18. तर मी त्यावेळेस डिसाईड केलं, जेव्हा माझा 18वा वाढदिवस असेल ना, त्यावेळेस मी माझं पहिलं रक्तदान करेन. आणि माझं पहिलं रक्तदान त्याच दिवशी मी केलं. मी माझ्या विजन बोर्डवरती, माझ्या गोल स्वप्नांच्या डायरीमध्ये पण तेच लिहिलेलं. आणि त्या दिवसापासून दर 3 महिन्यांनी मी ब्लड डोनेट करतोय. आज माझा स्कोर 57 आहे. 2 आठवड्यापूर्वीच मी ब्लड डोनेट केलेलं आहे. कधी कधी ते त्याच्यात मग प्रॉब्लेम्स येतात. आता पण तुम्हाला दिसत असेल की माझ्या हाताला इकडे ब्लड क्लॉट दिसतोय बघा. तर ब्लड क्लॉट झाल्यानंतर सुद्धा त्याला रिकव्हरीला वेळ गेला. मला माहितीये, मला प्रॉब्लेम झाला. मला सांगितलं की तू 2 आठवड्याचा व्यायाम नाही करू शकणार. तर मी विचारलं, लेग्स तर मारू शकतो ना? हा. तर 2 आठवडे मी लेग्स आणि कार्डिओज करतोय, पण मी जिम नाही सोडलं. सो इट इज लाईक, प्रॉब्लेम्स येतात या लाईफमध्ये. यू नीड टू मूव्ह अहेड इन लाईफ. मग माझा स्कोर 57 झालेला आहे. आणि आम्ही फक्त ब्लड डोनेट नाही करत. आज आमचं एक मिशन आहे, आर्ट ऑफ चॅरिटी म्हणून. फेसबुकवरती पण ते पेज तुम्हाला मिळेल. तर माझ्याबरोबर आमचे सगळे विद्यार्थी सुद्धा ब्लड डोनेट करतात. कारण का मी आणि माझे वडील एकटे किती वेळा रक्तदान करणार? माझ्या आईने पण 16 वेळा रक्तदान केलेलं आहे. सो करंटली आय एम द यंगेस्ट इंडियन ज्यांनी 57 टाइम्स ब्लड डोनेट केलंय. मी माझं टार्गेट घेतलंय की माझ्या आयुष्यामध्ये 200 वेळा रक्तदान करणार आणि माझं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये असणार. बट मेन आहे की पहिलं मी हे टार्गेट माझ्या माइंडमध्ये अचीव्ह केलेलं आहे. जर मीच बोललो अरे नाही अरे मला प्रॉब्लेम येणार, परत कोविड सारखं काय आलं तर वगैरे वगैरे, तर नाही. वेन आय हॅव डिसाइडेड की ही मी टार्गेट आहे अचीव्ह करू शकणार, देन नो वन एल्स कॅन स्टॉप मी. बिकॉज यू बिकम अनस्टॉपेबल वेन यू नो की बाबा माझ्या लाईफमध्ये हे टार्गेट्स आहेत आणि मला ते अचीव्ह करायचे आहे. आणि आर्ट ऑफ चॅरिटी या मिशनमध्ये आम्ही फक्त रक्तदान नाही तर नेत्रदान, ऑर्गन डोनेशन, झाडं लावा, हे सगळे छोटे छोटे, एक झाडं रोजच लावू नका. मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की बाबा तुम्ही एक काम करा, तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी फक्त एक झाड लावा बस. आपल्या इंडियामध्ये 5% लोकांनी सुद्धा हे जर उपक्रम राबवला तरी सुद्धा इट इज गोइंग टू बी सच अन अमेझिंग थिंग फॉर ब्लिसफुल थिंग फॉर द फ्युचर जनरेशन. तुम्ही बघताय की आजकाल काय पोल्युशन झालेलं आहे आणि कसं क्लायमेट पण चेंज होतोय. तर झाडं लावली पाहिजे. आणि फक्त झाडं लावू नका. लोक झाडं लावतात आणि दुसऱ्या दिवशी बघतच नाही. एक झाड लावा, पण त्याला आहे ना पूर्ण 1 वर्ष सांभाळा. म्हणजे ते झाड जगलं तरी जाईल. आणि पुढच्या वाढदिवसाला अजून एक करा. सो इट्स लाईक यू आर बिल्डिंग अ कनेक्शन विथ दॅट ट्री. आणि हे छोट्या 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 गोष्टी आहेत जे मला आवडतात, मी तर करतो. पण मी इतरांना पण सांगतो की तुम्ही करा. आता ब्लाइंड लोकांना आम्ही 150 ब्लाइंड लोकांना पुस्तकं आणि जेवण वगैरे सगळ्या सगळ्या पेन्सिल कंपास वगैरे आम्ही गिफ्ट दिलं. मी फेसबुकवरती पण टाकलं होतं. सो इट्स लाईक यू नीड टू हेल्प दस. जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा सगळ्यात जास्त आनंद, मला सगळ्यात जास्त आनंद ते दुसऱ्यांना हेल्प करताना मिळतो. मी बोलतो की मी स्वार्थी आहे, कारण का ते मला एवढा आनंद मिळतो. तर ते करा. यू नीड टू हेल्प अदर्स, सो दॅट एक पार्ट आहे तो आपल्या आपल्या लाईफ मधला एक पार्ट आहे. यू नीड टू हेल्प अदर्स. हे जे मी बिल गेट्स कडून आणि माझे जे मेंटर्स आहेत त्यांच्याकडून पण शिकलोय, माझ्या आई वडिलांकडून पण तेच शिकलोय. कंटिन्युअसली कीप ऑन हेल्पिंग अदर्स. आज मला एक गोष्ट माहितीये, जी मोठी लोक आहेत त्याकडे एवढी चॅरिटी केली आहे, एवढी चॅरिटी करून कधीच गरीब नाही झाले, ते अजून अमीर होतच गेले. चॅरिटी करून, अजूनच चॅरिटी करून एक पण माणूस कधीच गरीब नाही आलाय, तो अजून श्रीमंतच होत गेलेला आहे.
म्हणजे काय माहिती मी कधी मदत करतो ना, मला अजून कोण देव कुठून ना कुठून तरी मला देतोच. काय माहिती काय लॉ आहे. इट इज जस्ट अमेझिंग. त्यासाठी मदत करू म्हणजे तुम्ही आता बोलाल की यार चला मी पण चॅरिटी करतो, मला अजून मिळणार त्यासाठी करू नका. डू इट विथ युअर गुड हार्ट. म्हणजे काय आहे की तुम्हाला पण एक म्हणजे आनंद येतो तो. थँक्यू सर. या. सो युजली मी मुलाखतीमध्ये विचारते की तुमच्या फॅमिली मेंबर्सने तुम्हाला कसं सपोर्ट केला, तर अक्षरशः तुम्ही पहिल्या तुमच्या आन्सर्स पासून तुम्ही तुमच्या आई वडिलांचा उल्लेख केलाय आणि तुम्ही येस. ग्रॅटिट्यूड व्यक्त केलाय त्यांच्या तुम्हाला माहितीये का, निमित्त की मी 1.5 वर्षाचा असताना माझ्या आईचे दागिने घाण ठेवून मला 14,500 रुपयाची त्यावेळेस पुस्तकं दिली होती. हो हो माझ्या हो. वडिलांनी आणि आईने. तुम्ही विचार करा की त्यावेळेस तर सगळ्यांनी वेड्यात काढलं होतं ना की यार पुस्तक वाचून कोण विजेता होतं. पण त्यावेळेस पैसे नव्हते, त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती. पण माझ्या आई 1.5 वर्षाचा असताना मला त्यावेळेस तो पुस्तकांचा संच दिलेला. तो अजूनही आमच्याकडे आहे आणि आज तो ती एवढी मोठी पुस्तकांची लायब्ररी झाली आहे. आम्ही पुण्याला इन्स्टिट्यूट जे शिष्यकुल बांधलेलं आहे. सो इट इज लाईक छोट्या स्टेपनी एक सुरुवात झाली आणि आज ते एवढं मोठं झालेलं आहे. खरंच या. तुमच्या यशामध्ये तुमच्या आई वडिलांचा खूप योगदान आहेच, पण त्याचसोबत तुमची येस. मेहनत देखील आहे सर. कारण का आपण श्रीमंत लोक बघतो की ज्यांचे आई वडील श्रीमंत असतात, पण त्यांचा मुलगा किंवा मुलगी तेवढं मेहनत करायची त्यांच्याकडे ताकद नसते किंवा त्यांच्याकडे तयारी नसते. आणि ती मेहनत तुम्ही हम्म. अक्षरशः शाळेत असल्यापासून केलीत, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तसेच लाखो लोकांना तुम्ही आतापर्यंत मोटिवेट केलं, ट्रेन केलं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणलात, त्याच्यासाठी धन्यवाद. 365 दिवस 365 स्टोरीज यामध्ये सिरीज मध्ये सहभाग घेतल्याबद्दल खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.